इंडियन मेडिकल असोसिएशन आहे, जी MBBS आणि MD-MS डॉक्टरांची एक असोसिएशन आहे. तिचं काम पूर्ण देशभर आहे. तर महाराष्ट्र शासनाने एक आत्ता 2-4 दिवसाखाली एक GR काढला. त्या GRमध्ये असं सांगण्यात आलं की जे काही आपल्या राज्यामध्ये होमिओपॅथी डॉक्टर्स प्रॅक्टिस करतात, तर त्यांच्यासाठी एक ब्रिज कोर्स, ज्याचं नाव CCMP हा कोर्स होता, सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकोलॉजी. तर ही कोर्स जे कोणी 1 वर्षाचा कोर्स होता, जे कोणी पास होऊन त्या कोर्सनंतर त्यांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करता येईल, अशा प्रकारचा GR शासनाने काढला. तर आमच्या सर्व IMA आणि MARD असोसिएशन, जे की महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर आहेत, त्यांच्या वतीनं असं आज आंदोलन करण्यात आलं की असा ब्रिज कोर्सला कुठल्याही प्रकारची परवानगी शासनाने देऊ नये. कारण आरोग्य हा सर्वांच्या दररोज जीवनाशी निगडीत संबंधित विषय आहे आणि आरोग्याच्या विषयाची कसल्याही प्रकारची कुणाची नुकसान किंवा हे नाही झालं पाहिजे, कारण आरोग्य हे महत्त्वाचं आहे. तर अशा ब्रिज कोर्सने ज्या तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला मिळाला पाहिजे, त्या तज्ज्ञांचा सल्ला मिळणार नाही. होमिओपॅथी ही एक वेगळी शाखा असून होमिओपॅथीची प्रॅक्टिस ही पूर्णपणे वेगळी आहे आणि 1 वर्षामध्ये ॲलोपॅथीची प्रॅक्टिस देऊन पूर्ण त्या विषयाचं ज्ञान त्या डॉक्टरांना पूर्णपणे मिळणार नाही. त्यामुळे IMAने आज पूर्ण महाराष्ट्रभर, राज्यभर OPD सर्व्हिसेस बंद आणि आपत्कालीन सर्व्हिसेस सुद्धा बंद ठेवलेल्या आहेत. काय नेमकं याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात किंवा CCMP हा कोर्स जो आहे तो नेमका कोर्स काय आहे? याचे दुष्परिणाम असे होऊ शकतात की आज शासनाने सांगितलं की ग्रामीण भागात डॉक्टरांचा तुटवडा आहे, पण आम्ही ग्रामीण भागातच प्रॅक्टिस करतो. तर विषयाची पूर्ण माहिती नसताना 1 वर्षात साधासा एक ब्रिज कोर्स काढून त्याचा पूर्ण जे फार्मॅकोलॉजीचं ज्ञान आहे ते 1 वर्षात आम्हाला 4-4, 5-5 वर्ष शिकून सुद्धा पूर्ण ज्ञान मिळत नाही. मग आम्ही शिकत राहतो. तर 1 वर्षात अशा ब्रिज कोर्सच्या माध्यमातून ते ज्ञान मिळणार नाही, त्याचा दुष्परिणाम रुग्णांवर होईल. असे आम्ही कित्येक वेळेस प्रॅक्टिसमध्ये पाहिलं आहे की स्टिरॉइड सारखे औषधं, जे की नुकसानकारक आहे शरीराला, अशी औषधं या डॉक्टरांकडनं वापरले जातील. त्यांच्याकडे ज्ञान असेल, पण त्या ॲलोपॅथीचं ज्ञान तेवढं त्यांच्याकडे 1 वर्षात त्यांना मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी होमिओपॅथीचीच प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करावी. एक शास्त्र बदलून दुसऱ्या शास्त्रात अशी प्रॅक्टिस करू नये आणि शासनाने पण या प्रॅक्टिसला परमिशन देऊ नये, ही सगळ्या आमच्या IMA डॉक्टरांची विनंती आहे. काय नेमकं यानंतर दुसरी एक मागणी समोर येत आहे, जी की गव्हर्नमेंटला जे डॉक्टर आहेत त्यांना खाजगी हॉस्पिटल चालवण्यास देखील बंदी आणण्यात आलेली आहे. आज शासन सांगतंय की गव्हर्नमेंटमध्ये ग्रामीण भागामध्ये लोकांचा तुटवडा आहे, डॉक्टरांचा तुटवडा आहे, पण आज परिस्थिती अशी झालेली आहे की कितीतरी कॉलेजेस आणि सीट्स वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे डॉक्टरांचा तुटवडा नसून भरपूर प्रमाणात डॉक्टर झालेले आहेत. तर जे डॉक्टर ज्यांना त्या शास्त्राचं व्यवस्थित नॉलेज दिलेलं आहे, 5 वर्ष 5.5 वर्ष MBBS करून देण्यात आलेलं आहे. आणि जर प्रॅक्टिस आता गव्हर्नमेंटने काही बंधन आणले आहेत की जसं की पहिल्यांदा NPA नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स शासकीय डॉक्टरांना भेटायचा, की जर तुम्हाला बाहेर प्रॅक्टिस करायची नसली तर तुम्ही तो नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स घ्या. पण आता नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स म्हणजे सगळ्यांना कंपल्सरीच केलं की तुम्हाला तो घ्यावेच लागेल आणि प्रायव्हेट प्रॅक्टिस गव्हर्नमेंट शासकीय डॉक्टरांना करता येणार नाही. तो नियम योग्य आहे, त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. पण हा मूळ मुद्दा आजचा जो संप आहे तो होमिओपॅथी डॉक्टरांना जे ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी परमिशन दिलेली आहे ती चुकीची आहे. कारण एखाद्या रुग्णाला समजा जर अचानकपणे छातीमध्ये दुखायला लागलं, MI सारखे आजार आहेत, मग त्या आजार यांना ओळखता कशी येतील आणि त्या आजारांवरती ट्रीटमेंट कशी करता येईल? कारण त्या आजारांचं पूर्ण ज्ञान या लोकांना 5.5 वर्षाच्या कोर्सात त्यांची होमिओपॅथी ही वेगळी पॅथी आहे. तर त्या पॅथीचं नॉलेज, या ॲलोपॅथीचं नॉलेज त्यांना पूर्णपणे मिळालेलं नाही, म्हणून आमचा त्यांना विरोध आहे.